होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा आनंदी गे साहेब. होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा आनंदी गे साहेब. असा हा धर्मवीर, असा हा धर्मवीर, धर्मवीर, धर्मवीर. मुक्काम पोस्ट ठाणे. नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका कलाकार प्रसाद प्रदीप वैद्य. असं तर सुरुवातीला मी जे गाणं गायलं त्यावरून तुम्हाला कळालं असेल की मी हा व्हिडिओ कशा संदर्भातला आहे. तर आधीच तुमची शंका दूर करतो की हा व्हिडिओ धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाहीये. तर धर्मवीर आनंदीगे साहेब यांना खरोखर मी आपलं दैवत मानतो. त्यांचे विचार, त्यांचा स्वभाव, त्यांनी केलेली सर्व कामे आजही माझ्या लक्षात आहेत. म्हणजे सामान्य माणसाचा हिरो, सामान्य माणसातला माणूस आनंदीगे साहेब होते. खूप माणुसकी होती त्या माणसाकडे. तर त्यांच्या जीवनावर चित्रपट बनलाय. तो आता रिलीज होणार आहे 14 मे रोजी, धर्मवीर. आता सोशल मीडियावर अनेक बातम्या, ट्रेलर, यूट्यूब सगळीकडे धर्मवीर 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 चालू आहे. खूप आनंद होतोय. पण ह्या आनंदात असतानाच एक गोष्ट, एक छोटीशी गोष्ट म्हणा, ती आत खूप खुपतीये. ती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. ती गोष्ट अशी की तुम्हाला काही जणांना माहीत असेल, मी अभिनेता आहे. म्हणजे प्रयत्न करतो, नाही प्रयत्न आहे म्हणजे मी काही नाटकांमध्ये, सिरियलमध्ये छोट्याशा भूमिका केलेल्या आहेत आणि मला आवड आहे. मेन म्हणजे मला आवडतं ते काम करायला. गेली 8 वर्ष मी काम शोधतोय, करतोय, शिकतोय. असो, तो विषय नाही आहे. तर असंच हाच अनुभव तुम्हाला शेअर करावा असं वाटतो की दिनांक 13 फेब्रुवारी म्हणजे 12 फेब्रुवारीला माझं शूट होतं. त्या शूट दरम्यान एक माझा मित्र मला भेटला आणि तो म्हणाला की उद्या म्हणजे 14 फेब्रुवारीला ठाण्यामध्ये एका पिक्चरचं शूट आहे. म्हटलं अच्छा, मग म्हणे कास्टिंग म्हणजे कास्टिंग डन झालेलं आहे, म्हणजे काय कॅरेक्टर रोल वगैरे नाही आहे, पण मॉपमध्ये तुला कामाची इच्छा असेल तर तू जाऊ शकतोस. आता मी आत्तापर्यंत म्हणजे आधी पण केले, काय रोल छोटा मोठा पण काय नसतो, पण मॉपमध्ये मी जात नाही सहसा. हा माझा ॲटिट्यूड आहे. मॉपमध्ये मी जात नाही. मॉपमध्ये गेलं की करिअर संपतं. असो, तर असे काही काहींचे विचार असतात, तसेच माझे पण होते. पण तरी मी त्याला प्रश्न विचारला की ठाण्यात शूटिंग आहे, पिक्चरचं शूटिंग आहे. मी पिक्चर फार कमी केले, म्हणजे 2च पिक्चर केले. त्याच्याबद्दल मी फेसबुकवर लिहिलेलं आहे. एक पिक्चर केलेला, तो रिलीज झाला आहे, पण मी अजून पाहिलं नाही मी त्यात किती दिसलो. आणि दुसरा पिक्चर केला, त्यात माझं फक्त डोकं दिसलं मागून. द डिसायपल नावाचं पिक्चर, फार आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याला भेटले. तर त्या चित्रपटात माझंही डोकं होतं, माझं डोकं दिसलं. तर चित्रपटात पानिपतमध्ये मी काम केलं आहे. चित्रपटात मी फक्त पासिंग आणि ज्युनियरसाठी जातो तेवढंच. म्हणजे
असो. तर मी त्याला विचारलं की ठाण्यात शूट आहे, तर मग काय कुठला पिक्चर आहे. तर त्याने जे नाव सांगितलं ते बघून मी गहिवरून गेलो. तो बोलला धर्मवीर, आनंद दिघे साहेबांवर पिक्चर बनतोय, त्याचं शूट आहे ठाण्याला उद्या. अरे अरे मी त्याच्या खरंच हात जोडले, बोल धन्यवाद यार. अरे आधी का नाही सांगितलंस, आनंद दिघे साहेबांवर पिक्चर बनतोय ते. पासिंग काय काही असो, मी काम करायला तयार आहे. अगदी स्पॉट बॉयचं काम असतं तरी मी केलं असतं, पण असो पासिंगचं काम आहे, पेमेंट भेटणार आहे ते नंतरची गोष्ट. पण आनंद दिघे साहेबांवर पिक्चर बनतोय, त्यांच्या जीवनावर चित्रपट बनतोय, आणि त्याच्यात जरासा का होईना, एक झलक का होईना आपण दिसू, याच आनंदात मी होतो. त्याने मला कॉर्डिनेटरचा नंबर दिला. आता काही काही जणांना माहीत असेल कॉर्डिनेटर म्हणजे काय ते, तर चित्रपटात कलाकार पुरवणारा माणूस कॉर्डिनेटर म्हणतात त्याला. तर त्याने मला त्याचा नंबर दिला. त्याचं नाव असो, त्याचा नंबर दिला मी त्याला. कॉर्डिनेटरची पद्धत असते, म्हणजे कुठले आर्टिस्ट पाठवायची म्हटलं तर एक पद्धत असते की आपला फोटो व्हिडिओ पाठवावा लागतो, नंतर आपलं सिलेक्शन होतं, मग नंतर आपण जायचं. तर मी लगेच झटपट त्याला फोटो पाठवला, असाच याच लुकमधला फोटो पाठवला, साधा फोटो पाठवला, व्हिडिओ पाठवला. नंतर काही वेळाने त्याचा मेसेज आला की असं असं रिक्वायरमेंट आहे, हे शिकार म्हणजे 100-200 कलाकार पाहिजेत, असं काहीतरी मॅसेज होतं. नाही 40 का 50 काहीतरी होतं, मला नक्की आठवत नाही. पण त्या कॉर्डिनेटरचा मेसेज आला की असे असे कॅरेक्टर पाहिजेत, 3 जोडी कपडे आणायचे, 3 चेंजेस आहेत, आणि उद्या दुपारी 12 वाजता ठाण्याला वर्तकनगरला आहे. म्हणलं चालेल येतो, मला काही शूट बीट नव्हतं. तर खूप आनंद होता मनात की आपण ज्याला मानतो, आपले जे आदर्श आहेत आनंद दिघे साहेब, त्यांच्या जीवनावर चित्रपट बनतोय आणि आपण त्याच्यात काम करणार आहे. कलाकाराला अजून काय हवं असतं. तर सकाळी 12 वाजता मी शार्प ते लोकेशनला पोचलो. बघतो तर काय तोबा गर्दी, म्हणजे ज्युनियरचीच गर्दीची कर. आणि ज्युनियरमध्ये कित्येक जण मराठी फार कमी होती तिथे. उत्तर भारतीय नाही म्हणणार मी, पण होतीच, उत्तर भारतीय लोकच जास्त होती तिथे. भैया हिंदी बोलणारे चिकार होते तिथे. थोडा माझ्या मनात पाल चुकचुकली की अरे असो, पण पासिंगसाठी काय डायलॉग नसतात, त्यामुळे कोणी आलं तरी चालतं, त्याबद्दल काय वाद नाही. तर मग मी तिथे गेलो आणि आमचा कास्टिंगवाला आला. त्याने जोड्या बनवल्या, जोड्या म्हणजे रांगेत उभं केलं. तुम्ही इथं, माझ्या एक माणसं इकडं, दुसऱ्याने माणसं आणलेली त्याची तिकडं, असे लाईन तयार झाल्या. खूप गर्दी होती वर्तकनगरला. मैदानात शूट होतं. ते शूट दुसरीकडे होतं, आम्हाला थोडं लांब उभं केलेलं एका मैदानात. शूट लोकेशन फार लांब होतं, 10-15 मिनिटावर होतं. तर 12 वाजलेले आणि हळूहळू उन्हाचा पारा पण वाढत चाललेला. कारण मी राहतो शहापूरला, कळंब्यामध्ये. शहापूरहून मी ठाण्याला गेलेलो. दुपारची वेळ होती आणि घाई गडबडीत उठलेलो, काहीतरी रात्री शूटवरून आलेलो, त्यामुळे खाल्लं प्यायलं काहीच नव्हतं. कारण शूटिंगला गेलं म्हणजे शूटवर जेवण असतं, एवढं हे असतंच म्हणजे. तर त्यामुळे खाऊन पिऊन नाही गेलो, डायरेक्ट शूटवर. आधी पिक्चर करायचं, पिक्चरमध्ये काम करायचं ही उत्सुकता होती. तर मग तिथं गेलो, लाईनीत उभं राहिलो. आमचं कॉर्डिनेटरने आम्हाला उभं केलं. सगळं व्यवस्थित चालू होतं. माझा मित्र मला भेटला, काही 2-3 ते तो एक माणूस पण ज्युनियरची कामं करतो, शिकार कामं करतो, तोही माणूस भेटला. आनंद झाला, बोललं कोणतरी आहे आपल्या ओळखीचं. तर मग नाईट शूट होतं ते. रात्री आमचं म्हणजे पहाटे पॅकअप होणार होतं, 12 ते 12 असं काहीतरी असेल. तर मग लाईनीत उभं राहिलो आणि आतून म्हणजे सेटवरून वॉकी टॉकी घेतलेली 2-3 माणसं आली आणि त्यांना, जे कॉर्डिनेटर होते त्यांना काय ते त्यांची काही चर्चा झाली. नंतर तेवढ्यात एक मॅडम आली आणि गाडीतून उतरली. तिच्यासोबत 2-3 होते आणि
मॅडम आली आणि मॅडमला पण त्यांनी असं जे काय त्यांचं चर्चा होती ती सांगितली. नंतर मॅडम आली आणि मॅडम हातात चाळणी घेऊन आली. ते मी चाळणीच म्हणेल त्याला, म्हणजे ॲक्च्युली चाळणी नाही पण तिने चाळण लावली. ती कशी तर ये काय हे काय कपडे दाखव, 3 जोडी कपडे दाखव, कुर्ता दाखव. कुर्ता नाही, चल निघ. तुझं काय, तीन 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 दिवस आणले नाहीत, निघ चल. तुझं काय हे काय बरं. हां, नंतर मग केसांचा पॉईंट निघाला, कपड्यांचं निघाल. माझ्या पुढच्या जणां माझ्यापर्यंत हळूहळू येत होते. मी माझ्या मनात भीतीचं सावट निर्माण झालं माझ्या मनात. तर माझ्या पुढच्याला विचारलं की काय. पुढच्याने कपडे दाखवाय, त्याच्याकडे एक जोडीच कपडे होते. तर एक जोडी कपडे दाखवले. ती बोलली नाही, 3 जोडी कपडे पाहिजे. चल निघ 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 चल. माझ्याकडे आली. मी तेव्हा उलटी टोपी घातलेली. तर मी कपडे दाखवले. ती बोलली ओके. मग तिची नजर वरती गेली. ती बोलली टोपी काढ. टोपी काढली. मग माझे थोडे म्हणजे आता जरा मोठी केस आहेत, पण तेव्हा थोडी बारीक केस होती मागची. एवढी पण काही मोठी अगदी टोप नव्हता, थोडीशी वाढलेली केस होती मागची. ती बोलली हे काय केस नाही चालणार. हे मी जी करतोय तीच तिची भाषा होती त्या बाईची. काय नाही चालणार, निघ निघ चल निघ. पुढचं कोण. बोलो मॅडम मी कॉर्डिनेटरला, त्या माणसाला फोटो पाठवलेला, त्याने सिलेक्शन केलं आणि मी इथं आलो आहे. मग काय नाही होणार, केस वाढलेत नाही होणार. हे काय रे, तुला सांगता आलं नाही. त्याला काहीतरी बडबडली. तो पण वैतागला. अरे जाऊ बाई जाऊ, बोलतो जाऊ, निघलो. म्हटलं सॉरी. अरे भाई बोलतो निकलो ना यार, निकलो ना, केवढी कितना भीड़ है, निकलो ना, ज़्यादा लोग नहीं चाहिए, निकलो ना. ज़्यादा लोग चाहिए नहीं तो बुलाया क्यों फिर. मैंने फ़ोटो भेजा था आपको फ़ोटो भेजा था, आपने सिलेक्शन किया इसलिए मैं इधर आया. बोलतो नहीं भाई. अभी मॅडम बोली तो नहीं. मॅडमकडे पुन्हा गेलो. मॅडम विनंती करतो, ठीक आहे माझी केस वाढलेत मला मान्य आहे, म्हणजे त्यांना जुना काळ दाखवायचा. त्या काळात बहुतेक केस नव्हती लोकांना, टकली लोकं होती, त्यावेळी पद्धत नव्हती केसांची असं मी समजतो. ठीक आहे, पण माझी एक विनंती आहे की माझा आदर्श आहेत आनंद दिघे साहेब. मी त्यांना खूप मानायचो, अजूनही मानतो त्यांचे विचार. तर माझी एक विनंती आहे की आता सेट तिथून लांब आहे, मला सेटवर जाऊ द्या. त्यांनी जर काही ऑब्जेक्शन घेतलं, केस वाढलेत, लगेच मी निघून जाईल. मला तुम्ही पेमेंट पण देऊ नका, फक्त मला सेटवर जाऊ द्या, कलाकारांना भेटू द्या. आणि आनंद दिघेची भूमिका कोण करते बघायचे फार उत्सुकता आहे. तर ती माझी प्लीज तुम्ही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा, मला जाऊ द्या तिथे. हे नाही जाऊ द्या म्हणजे काय, मला त्यांनी पुढे ओरडलं तर, हां ते बोलले कशाला आणलं तर, नाही हे निघ ज्यांना काढलंय त्यांनी इथे एक क्षणसो थांबू नका, निघा. आता हे गरीब कलाकार काय करू शकतो, ज्याच्या मागे काही सपोर्ट नाही आहे तो काय करू शकतो ना. ठीक आहे बोलो ओके गेलो. मी लाईन सोडून बाहेर उभं राहिलो आणि थोड्याच वेळात जे सिलेक्शन झालेलं त्यांची एक वेगळी लाईन तयार झाली आणि त्यांची लाईन लागली आणि लगेच जेवणाला सुरुवात झाली. दुपारचं जेवण, डबे सगळे ते शूटिंगचे डबे ठेवले, हे मोठमोठे डबे असतात. आणि सिरियलला पण आज मी जे काही थोड्या मोठ्या सिरियल केल्यात त्याला पण असे डबे असतात, जेवणाची पद्धत असते, खूप जेवण असतं. आणि हे तर मॉपचं शूटिंग होतं, त्यामुळे जेवणाची अशी काही कमतरता होईल असं काही मला वाटलं नाही. जेवण लागलं, ती लाईन लागली आणि त्या लाईनमध्ये मी बहुतेक बघितले की सगळे उत्तर भारतीयच होते त्या लाईनीत. बाह्य लोकं होती सगळी त्या लाईनीमध्ये आणि बहुतेकांची केसं वाढलेली होती. ती त्यांची काहीतरी ओळखीची होते, त्या मॅडमच्या किंवा त्या कॉर्डिनेटरच्या ओळखीचे होते. ती केसं वाढलेली लोकं तिथे होती. मी बघत होतो शांतपणे. जेवणाची लाईन लागली, दुपारचं ऊन होतं, मी काही खाल्लेलं नव्हतं आणि मला लांबून आलेलो, त्यामुळे मी लाईनमध्ये उभं राहिलो जेवणाच्या.
एक एक माणूस पुढे सरकत होता, जेवण घेत होता, बाजूला जात होता. माझं ताट मी समोर केलं, पोळी घेतली, भाजी घेतली आणि ताट घेऊन जाणार तर एका कॉर्डिनेटरने मला पाहिलं. ए क्या, तुम्हारा सिलेक्शन नहीं हुआ है ना, फिर खाना क्यों लिया, खाना क्यों लिया? बोला सर मैंने फोटो भेजा था, सिलेक्शन हुआ इसलिए मैं आया. वो बोले ओके, तो इसलिए मैं आया, और अभी आपने जो मेरा सिलेक्शन कैंसिल किया, मुझे कुछ कहना नहीं है, बट अभी आया हो तो भूख लगी है, खाना खा के जाता हूँ, लंबा जाना है मेरे को. आप तो मुझे पैसे भी देने नहीं आए, मेरा पूरा दिन बर्बाद गया, आज का खराब गया, तो मैं खाना खा के जाता हूँ. अरे खाना क्यों लिया तूने, खाना क्यों लिया? बोला अभी लेता हूँ, खाता हूँ और जाता हूँ. मैं क्या और नहीं लूँगा, जितना 2 रोटी लिया उतना खा के जाता हूँ, तेरे को दिखाता हूँ. त्याने त्या मॅडमला सांगितलं असं असं झालं. मॅडम मी 1-2 घास खाणार, तोच मॅडम आली. ए काय रे, जेवण कशाला घेतलं, जेवण कशाला, कोणाला विचारून जेवण घेतलंस, कोणाला विचारून जेवण घेतलंस? मॅडम मी फोटो पाठवलेला, तर मला खाऊ द्या, मी खाऊन जातो, मी नाही थांबवते, मी जातोय. आणि तसंही माझ्या पुढे जे बघा नाही, 2-3 बघा, मी हात करून दाखवलंय बघा, 2-3 त्यांचीही केसं वाढलेली आहेत. तर मला का नाकारलं? आणि नाकारलं तर नाकारलं, मग तुम्हाला सेटवर पण जाऊ देत नाही आहेत. मला बोलून द्या, त्यांनी काय मला ऑब्जेक्शन दिलं, तुम्ही निघून जाईल, मला फक्त बघू द्या. माझ्या साहेबांवर पिक्चर बनतोय, मला फक्त जाऊ द्या. नाही नाही, जेवण काय घेतलंस, जेवण काय घेतलंस? तिचा आवाज असा मला सहन नाही, फार कर्कश आवाज माझ्या कानात जात होता. माझाही ताबा सुटला, मी सुद्धा ओरडलो, मी सुद्धा तिच्याच आवाजात बात. तिने आवाज चढवला, मी आवाज चढवला. मॅडम मी खाऊन जाणार, एवढं घेतलंय तेवढं मी खाणार आणि जाणार. ते काही म्हणा तुम्ही, फुकट म्हणा, काही म्हणा, कुठून चालून आलं काही म्हणा, पण माझ्या साहेबांच्या जीवनावर पिक्चर बनतोय आणि त्याचं हे जेवण आहे, त्यामुळे साहेबांचा प्रसाद समजून मी हे खाणार. जास्त ओढू नकोस, ओढू नकोस. अरे हा आता ताट होतं माझ्या, त्या हात माझा धरला त्या मॅडमने. गपगुमान खायचं आणि जायचं, नाही तर मार खाऊन जाशील, मार खाऊन जाशील, मार खाऊन जाशील. गपगुमान खायचं आणि जायचं. मी मगाशी बोलल्याप्रमाणे तो साहेबांचा प्रसाद होता म्हणून मी खाल्लं. जेवढं दिलेली 2 पोळ्या होत्या त्या खाल्ल्या, ताट ठेवलं, नमस्कार केला आणि गेलो. हा माझा अनुभव. पण तिथून जाताना सुद्धा मी वर्तकनगर ठाणा स्टेशनपासून लांब आहे, तर मला हे सहन होत नव्हतं की असं एका मराठी कलावंतासोबत असं घडलं आहे, इतकी वाईट वागणूक भेटली आहे. आणि कोणाच्या चित्रपटात, तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर जो चित्रपट बनतोय त्या चित्रपटात अशी वागणूक मराठी माणसाला, मराठी कलाकाराला कसं एकदम ऊर्जा चढत होती. काहीतरी करून दाखवू, काहीतरी करून दाखवू, काहीतरी करून दाखवू, यांना अद्दल शिकवायला पाहिजे, यांना अद्दल घडवायला पाहिजे. पण काय करू शकत होतो? 2-3 मित्रांना फोन केले. एका मित्राने मला चित्रपट सेनेच्या एका माणसाचा नंबर दिला, साहेबांचा. त्या साहेबांना मी फोन केला, त्यांना सगळं प्रकार सांगितलं. तेही वैतात, भडकले. फोन दे तिला, फोन दे तिला आधी. पण बोललो साहेब मी आता स्टेशनपर्यंत येऊन पोचलो चालत. ते बोले चुकी केलीस तू मला तिथूनच फोन करायला पाहिजे होता, मी चांगलं तिला खडसावलं असतं. मारायची भाषा करते म्हणजे काय? असो, नंतरही मी प्रयत्न केला, पण नंतर कळलं की आपल्यासारख्या क्षुल्लक कलाकाराला
काय काय कोण भाव देणार. पण असा एक अनुभव आला. नंतर मी चिकाळजाळ्यांशी एक गोष्ट शेअर केली. बहुतेकांनी माझं समर्थन केलं आणि बोलले की तू त्याच वेळी, ही गोष्ट आहे 13 फेब्रुवारी 2022 गोष्टीची, त्याच वेळी तू बोलायला पाहिजे होतंस. पण वेळ ओघात निघून गेलं ते. पण आत्ता जेव्हा एवढं जोरदार प्रमोशन चालू आहे साहेबांच्या चित्रपटाचं आणि प्रसाद ओक सरांनी इतकी बेहतरीन भूमिका साकारली, सेम दिसतात अगदी. खरंच पहिल्यांदा बघितलं तर मी बी नमस्कार केला. आणि अभिनय असेलच, प्रवीण तरडे साहेबांनी दिग्दर्शन केलंय, वा. तर तेच इतकं प्रमोशन पाहतोय तेव्हा दुःख होतं की आपण एक छोटीशी झलक रे पासिंग झाली असती तरी आपण ह्या चित्रपटाचा भाग झालो असतो. पण नाही होऊ शकलं ते केसांमुळे. तेव्हापासून ठरवलं की केस कापायची नाही. अजिबात केसांना कात्री लावली नाही तेव्हापासून मी. आणि तो विषय सोडून द्या. पण असा प्रकार घडला. हा वाईट का चांगला अनुभव आला समजा, पण असा प्रकार कुठल्याही कलाकारासोबतीत घडू नये, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा. काही असो, ते वाईट असो, तू खादाड होतास, तुला नाही सांगितलेलं, कशाला खायला गेलास, ही तुझी चूक होती किंवा काय होतं, काही कमेंट शिवाय द्या, मला चालेल. पण मला असं वाटतं की एका मराठी कलाकारासोबत, छोट्याशा ज्युनियर आर्टिस्ट बोलतात त्याला, पासिंग सीनवाले, त्याच्या बाबतीत असा प्रसंग घडला, तो भविष्यात कोणासोबतही घडू नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि प्रवीण तरडे सर, प्रसाद ओक सर यांनाही मी या व्हिडिओ टॅग करणार आहे. कदाचित त्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नसेल, कारण त्यांच्या सेटपासून खूप लांब ही घटना घडली. खरं तर मी प्रवीण तरडे साहेबांना मॅसेजही केला मॅसेंजरवर, पण एवढी मोठी माणसं आपल्या छोटे कलाकारांचे मॅसेज बघणार नाहीत की असा प्रकार चालू आहे. मराठी माणसाचं दैवतच म्हणेन मी, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आता आनंदीगे साहेब यांच्या जीवनावर चित्रपट बनतायत, चांगली गोष्ट आहे. पण त्या चित्रपटात निर्मिती करत असताना तिथं काय घडतं याचे तुम्ही